ब्रेकिंग न्यूज आहे छत्तीसगडमधनं। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलंय। विजापूर, दंतेवाडा, नारायणपूर 3 जिल्ह्याचे सीमावर्ती भाग असलेल्या घनदाट जंगलामध्ये ही चकमक सुरू आहे। गेल्या 1 तासापासून या घनदाट जंगलामध्ये पोलीस आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक सुरू असल्याचं कळतंय आणि इथे तुफान गोळीबार सुरू आहे। आता या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आता क्षणात आपल्या बरोबर आहेत। महेश, काय अपडेट याबद्दल? विशाल, आपण जर बघितलं तर गेल्या 2 महिन्यात माओवाद्यांच्या विरोधात दंड करण्यामध्ये सुरक्षा दल आक्रमक झालेले आहेत। बिजापूर जिल्हा असेल, नारायणपूर असेल, त्यासोबतच गडचिरोली जिल्ह्यातही माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी आक्रमक अभियान केलेले आहेत। 107 माओवादी गेल्या 3 ते 4 महिन्यात ठार झालेले आहेत। आजची परिस्थिती अशी आहे की नारायणपूर आणि बिजापूर, दंतेवाडा हा 3 जिल्ह्याचा जो सीमावर्ती भाग आहे हा कोर झोन आहे माओवाद्यांसाठी आणि त्या भागात माओवाद्यांचं मोठं लोकेशन असल्याची माहिती मिळाल्यानंतर बस्तर पोलिसांनी या भागात रात्रीपासून एक ऑपरेशन लॉन्च केलं होतं आणि आज सकाळी माओवाद्यांना घेरण्यात आलेलं आहे। त्या ठिकाणी तुफान गोळीबार सुरू आहे। गेल्या 1.5 ते 2 तास झालेले आहेत आणि माओवाद्यांकडून सुद्धा अत्याधुनिक शस्त्राद्वारे जवानांवर वार केला जात आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे। अजूनही कारण तो घनदाट जंगल असलेला भाग आहे, सॅटेलाइट फोनवरून बस्तर पोलीस तिथं जंगलात अभियानावर त्या ठिकाणी असलेल्या जवानांच्या संपर्कात आहे। त्यामुळे आपल्याला आणखी 2 ते 3 तास वाट बघावी लागेल। मात्र त्या ठिकाणी तुफान गोळीबार दोन्ही बाजूने सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना घेरण्यात आलेला आहे। यात काही माओवादी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र दोन्ही बाजूनं किती नुकसान झालेलं आहे काय यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल। विशाल, धन्यवाद महेश या सगळ्या तपशिलाबद्दल। यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आहे। सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज